असेल तर सरस्वती इकडे कुठेतरी प्रयागराज अशी होती ती तिकडे राजस्थान गुजरातमध्ये गेली असेल हे सिद्ध करणं त्या काळात सोपं नव्हतं. पण मोरोपंतांनी एक मोठी टीम लावली आणि ह्याच्या सगळ्या अवघड विषयामध्ये की शालिवाराचं ठिकाण पैठणचं आहे. पैठणला त्याचा मागमूस नाही. म्हणजे आजही संत एकनाथ पैठणचे असले तरी पैठण आणि त्याच्या परिसरामध्ये संत एकनाथांचं महात्म्य हे फार लोकांना जाणवतं आणि फार लोक त्याच्या मागे उभं राहतात असं मला आज तरी वाटत नाही. कारण मी पण त्या तालुक्यातलाच आहे. पण संत एकनाथांनी समरसतेची जी काही प्रेरणा त्या काळामध्ये दिली त्याचा जो काही गवगवा आज आपण करायला पाहिजे ते तितक्या प्रमाणामध्ये संत एकनाथांचं महात्म्य पैठणच्या परिसरामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये सांगितलं जात नाही. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आता तो विजयस्तंभ उभा आहे तर त्या ठिकाणी आजही पैठणच्या त्या विजयस्तंभाच्या ठिकाणी आजही जर तुम्ही पैठणच्या बसस्थानकावर किंवा संभाजीनगरला विचारलं तर तुम्हाला त्या विजयस्तंभाकडे जाण्याचे मार्ग हे कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. किंवा तसं नाही आहे. तुम्ही बसस्टँडला गेलं विजयस्तंभ कुठे आहे असं जर म्हटलं तर कोणी सांगणार नाही. अशा दुर्लक्षित प्रदेशामध्ये मोरोपंतांनी त्या भागातल्या व्यक्तींचा शोध घेऊन बऱ्याच लोकांना जोडून शालिवानाचा कार्यक्रम पैठणमध्ये केला की त्या भागातल्या लोकांना हे सांगणं की बा आपण शालिवानाचे वंशज आहोत. ज्या शालिवानाने मातीतल्या माणसांना मृतवत झालेल्या माणसांना चेतना देऊन लढाईसाठी प्रवृत्त केलं. आता हा सगळा इतिहास जागा करायचा आणि खूप मोठी कार्यकर्त्यांची टीम त्याच्यासाठी उभी करायची ही गोष्ट साधी नाही आहे. त्यामुळे मोरोपंत ज्या कोणाला काम सांगत असत त्याच्या विशिष्ट कालावधीमध्ये त्या माणसाचं चौकशी करणं किंवा कारण काय झालं तुला हे सांगितलं होतं ते झालं की नाही इतका पाठपुरावा करत असत की ज्याला ते काम प्रमुखपणे दिलं गेलं त्याला माहीत असायचं की विशिष्ट काळानंतर मोरोपंत या विषयाची चौकशी करणार आहे. तसंच हा गाईचा विषय आहे. ज्यावेळेस विश्वमंगल गोग्राम यात्रा सगळ्या देशभर चालू होती आपल्याला माहीत आहे की मुळातच सगळ्या देशामध्ये जे कोणी शेती करतात त्यांना माहिती आहे की सामान्यपणे शेती ही काही गाय ही काही परवडण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्यामुळे पशुधन सांभाळायचं आणि महाभारतातली कितीही वर्णनं जरी सांगितली की महाभारताच्या वर्णनामध्ये गोधन लुटून नेलं म्हणजे पैशाची गणती खजिना याची गणती किती गोधन नेलं याच्यावर असायची. किंवा पानिपतच्या युद्धामध्ये ज्याचं वर्णन केलं जातं तो लाखा बंजारा. हा लाखा बंजारा ट्रान्सपोर्टर होता की ज्याने त्या पानिपतच्या युद्धामध्ये सामग्री अन्नधान्य असेल किंवा अन्य युद्ध सामग्री असेल ती पोहोचवण्याची व्यवस्था केली म्हणून तो लाखा बंजारा प्रसिद्ध आहे. तर हा लाखा बंजारा कशामुळे प्रसिद्ध होता तर त्याच्याकडे 1,00,000 जनावरं होती आणि त्या 1,00,000 जनावरांच्या आधारानं तो ट्रान्सपोर्ट करू शकत होता. म्हणून त्याच्या म्हणजे तो युद्धाच्या जिंकण्याच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा घटक लाखा बंजारा होता. असं जरी वर्णन अगदी पानिपतपर्यंत आपण 18व्या शतकातलं जरी वर्णन म्हटलं तरीसुद्धा आज आपण असंच म्हणतो की गाय घरात सांभाळणं हे मोठं कठीण आहे खर्चिक आहे आणि त्यामुळे मग गायीकडे वळवणं हा विषय अतिशय चिकाटीचा अतिशय चिकाटीचा. त्यामुळे जे कोणी याच्यामध्ये काम करतात त्यांना हे काम कठीण आहे हे माहिती आहे. त्यामुळे जसं ज्ञानेश्वरनी जे सांगितले ते सगळे उदाहरणं काय आहेत उदाहरणं अशीच आहेत की आता लास्ट स्टेजला आहे आता काही करायचं राहिलेलं नाही आता ते काय बेडवर राहिले तरी चालतील पण त्यांचा आनंदाचा काय त्यांना आनंद देता येतो द्या त्यांच्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. त्यातनं ते बरे झाले 7-8 वर्ष जगले. आता त्यांनी प्रेरणा मिळेल का कोणाला मला तर त्यांचं या विषयामध्ये सार्वत्रिक चर्चा जर आपण केली तर ते विषय अवघड नाही. त्यामुळे काय करायला लागेल जसं इटनकर समजावून सांगत होते की हा विषय आपल्याला नाना प्रकाराने लोकांना समजावून सांगायला लागेल. जसं की मला आठवतं की आमच्याकडे
सोलारचे तज्ज्ञ आले, एनर्जीमधले तज्ज्ञ आले. लोक प्रश्न विचारत होते, का सोलार का बरं घ्यायचं? म्हणून सोडायचे, किती इतका खर्च किती आणि आम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती येईल, किती फायदा होईल, हे होईल ते होईल. तर ते तज्ज्ञ असं म्हणाले की आज मितीस, त्याला बरीच वर्ष झाली, तर ते म्हणजे आज मितीस जर तुमच्याकडे लाखभर रुपये असतील आणि ते बाजूला तुम्ही काढू शकत असाल, म्हणजे 1 लाख रुपये खर्च केल्याने तुमचं काही नुकसान होत नसेल किंवा तुम्हाला फार वाईट वाटत नसेल आपण 1 लाख रुपये खर्च केले म्हणून, तर 1 लाख रुपये खर्च तुम्ही सोलार एनर्जीवर करा. बस मी तुम्हाला एवढंच कसोटी सांगू शकतो की सोलार एनर्जीवर म्हणजे का बसवायचे. तर काही नाही, तुमच्याकडे लाखभर रुपये एक्स्ट्रा आहेत जे तुम्ही खर्च करू शकता, एक ते तुम्ही सोलारवर घाला. दॅट इज द रिझन. म्हणजे तेच कारण आहे, तीच कसोटी आहे. तुम्ही सुरू करा. त्याचा म्हणण्याचा हेतू असा होता, जसं जसं सोलार वापरण्याचं प्रमाण वाढत जाईल तसं तसं सोलार हे स्वस्त होत जाईल. त्यामुळे 20-25 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण असं म्हणत होतो किंवा ज्याला अफोर्डेबल आहे, जो पैसे देऊ शकतो त्यांनी सोलार घरात बसवावं. आज आपल्याला लक्षात येतं, कुठेही जा, कोणत्याही कॉलनीमध्ये जा, आपल्याला सगळीकडे सोलार बसवले. कारण आत्ता ते तुम्हाला लक्षात द्यायला, आता समजावून नाही सांगायला लागत, आणि मग तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विषय सहज करू शकता. तसंच या गाईच्या विषयामध्ये सांगताना अनेक जण असं म्हणाले, जसं जालन्यातल्या शेतकऱ्यांचं आपल्या एका कम्युनिटीचं उदाहरण मला माहिती आहे की त्यांनी श्रद्धा म्हणून आपल्या कॉलनीमध्ये गाय सांभाळली. प्रत्येकाच्या घरामध्ये 80 जणांची एक कम्युनिटी आहे. हा 2012 पूर्वीचा विषय आहे. म्हणजे विश्वमंगल गोग्राम यात्रा होऊन गेली होती आणि मग अनुभव आपण संकलित करत होतो किंवा कोण कोण काय काय करतं. तर 2012 जालन्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं. तर ते म्हणजे आमच्याकडे गाय आहे, आम्ही अफोर्ड करू शकतो, म्हणजे गाईचा खर्च आम्ही करू शकतो म्हणून आमच्याकडे गाय आहे. आम्ही फायद्याचा विचार नाही करत. मग ते वर्णनात असं म्हणाले की आमच्या असं लक्षात आलं की आमच्याकडे गाय आहे म्हणून आम्हाला बरं वाटतं. म्हणजे आमचं दुखण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. पीस ऑफ माइंड ज्याला म्हणता येईल, घरातली भांडणं कमी झालेली आहे, मुलं चांगलं खेळत आहेत, बरं वाटतं म्हणे. त्यामुळे आम्ही गाईच्या अंगावर हात फिरवतो, दर्शन घेतो. आमचं एक त्याला आपण शेड्यूल म्हणतो, असं आमचं शेड्यूल तयार झालेलं आहे की बाहेर पडायचं, तर गाईला हात लावायचा, दर्शन घ्यायचं, दुकान मिळायचं. मुलं पण सवयीनं गाईचं दर्शन घेतात, शाळेत जातात आणि त्यामुळे आमच्याकडे दुखण्याचं प्रमाण कमी आहे. आता हे सगळं क्वालिटेटिव्ह आहे. म्हणजे त्यांना वाटतं, त्याचा डेटाबेस काही नाही, त्यांना वाटतं की बरं वाटतं आहे. आता त्यांना जर बरं वाटत असेल तर मला बरं वाटेलच असं नाही. तसं एखादा महाराज असतील, शंकराचार्य असतील, एखादं मंदिर असेल किंवा ज्यांचं त्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे त्या महाराजांच्या विषयी असेल तर त्या व्यक्तीला बरं वाटतं. मला बरं वाटलं किंवा दुसरा जो गुरुमंत्र न घेतलेला त्याचा मित्र असेल त्याला बरं वाटेलच असं काही गॅरंटीने सांगता येत नाही. कारण ते वर्णन आहे की मला बरं वाटतं. आता हे बरं वाटलं जे आहे हे जर आपण प्रस्तुत केलं की आम्हाला बरं वाटतं, तुम्हाला जर ते अफोर्डेबल असेल, तुम्ही गाय ठेवू शकत असाल तर तुम्ही गाय ठेवून पहा आणि ते बरं वाटतं की नाही याचा अनुभव घ्या. असं आपल्याला प्रस्तुत करून सांगायला लागेल. कल्याण मासिकाने मोठा ग्रंथ छापला होता आणि गाईचं सगळ्या प्रकाराने सगळे आस्पेक्ट, म्हणजे रामायणात काय म्हणले, महाभारत काय म्हणले, धर्म काय म्हणतो, आरोग्य काय म्हणतं, शेतकरी, शेती, सगळ्या विषयामध्ये सगळं त्याच्यामध्ये A to Z माहिती कल्याण मासिकाने छापलेली होती. आत्ताही 2024 पण एक मोठा ग्रंथ आलेला आहे, गाईवरचाच आहे. कल्याण मासिकाचं खूप जुनं होतं, त्यावेळेस तो ग्रंथ समोर ठेवायचे. तर ते ग्रंथ ठेवल्याने काही जणांचा फायदा होत असेल, सगळ्यांना ते पटत होतं असं काही नाही. पण आत्ता 2024 एक दुसरा ग्रंथ आला, पुण्यावर तो छापला आहे. जे कोणी त्याच्याशी संबंधित आहे, जे पंचगव्य करतात, जे शेतीचा गो आधारित शेती करतात किंवा अन्य काही साबण तयार करतात, शांत साबण वापरतात, आणखी कुठलं आहे, अशा सगळ्या लोकांचे अनुभव आणि सगळ्या पद्धती हे त्या पुस्तकामध्ये छापले. मोठा ग्रंथ आहे.
त्यामुळे तुम्ही पाहिजे असेल ते व्हेरीफाय करू शकता. तुम्हाला समजा कीट नियंत्रण होतं का नाही तर तुम्ही त्या माणसाला विचारू शकता. असं सगळं त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण कल्याण मासिकापासून 2024 मधल्या या ग्रंथापर्यंत आलेलो आहोत. आपण नागपूरच्या तिथे सुनील मानसिंगा त्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट ज्याला म्हणता येईल आणि अत्याधुनिक लॅब म्हणता येईल तेही दाखवायला सुरुवात केली. असं झालं तरी हे जनमानस काही फार बदलतं असं काही आपण म्हणू नाही शकत. पण जो तिथे जातो तर ती लॅब पाहतो, तिथे सगळे पांढरे कोट घातलेले सायंटिस्ट बसलेले असतात. तो म्हणतो जो एक सायंटिफिक प्रोटोकॉल असतो एखाद्या लॅबमध्ये तर सगळा प्रोटोकॉल तिथे पाळलेला आहे. तिथे पेटंट आहे, सगळ्या प्रकारची सर्टिफिकेट आहे. तो म्हणतो हे चांगलं आहे. पण त्याच्या जीवनामध्ये तो काही घेऊन येतो असं नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये राजू दीक्षितचा उल्लेख करा, ज्ञानेश्वर यांच्या बोलण्यात राजू दीक्षितांचा उल्लेख आहे. राजू दीक्षित 6-6 घंटे भाषण करत असत. संध्याकाळी 6ला सुरू झालेलं भाषण 11-12 वाजेपर्यंत चालत असत. सगळ्या महाराष्ट्रात राजू दीक्षितांनी मार्गदर्शन केलं, खूप साऱ्या माहिती सांगितली. महाराष्ट्र बदललं असं नाही आहे. धर्मपालांचाही उल्लेख एक धागा घ्यायचा की धर्मपालांचा उल्लेख ते करत असत की ते म्हणत असत धर्मपालांनी हे सिद्ध केलं की भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी चांगली अर्थव्यवस्था होती आणि शिक्षणाची व्यवस्था पण चांगली होती. धर्मपालांनी जी पुस्तक लिहिलं ब्युटिफुल ट्री त्याचे 12 खंड भारतीय शिक्षण मंडळाने छापले 12 खंड असतं. कीर्तनकरांच्या संदर्भात 2 उदाहरणं मी देतो. एक इंदोरचे उदय पराशर आणि IIT मुंबईचे डॉक्टर राव, हे दोघंजण असेच ज्याला आपण हटके विषयामध्ये काम करणार आहे. डॉक्टर राव बांबूमध्ये काम करत होते. तर त्यांच्या प्रयोगशाळेकडे जाताना अलीकडे अनेक प्रसिद्ध अशा प्रकारची डिझाईन्स असत की ज्याला कमर्शियल खूप मोठं मूल्य होतं आणि महत्त्वही होतं आणि मोठ्या कंपन्या त्या प्रॉडक्टला डिमांड करत असत. पण राव मात्र एका त्रिपुराच्या ज्याला हिंदी इंग्रजी येत नाही अशा कारागिराला घेऊन बांबूवर काम करत असत. आणि बांबू त्यांनी सामान्य माणसासाठी लोकप्रिय करण्यासाठी आपली प्रतिष्ठा IITतले खूप सिनियर प्रोफेसर होते पण त्यांनी ती प्रतिष्ठा पणाला लावली. आजही आपण बांबूच्या विषयामध्ये खूप काही बदल आणि खूप लक्षणीय असं काही चित्र बदललेलं असं आपण काही म्हणू शकत नाही. परंतु राव सर मात्र या सगळ्या विषयामध्ये जो एक मूलभूत चिंतनाचा कारिगिरीचा विषय होता त्यांना मी आदिलाबादमध्ये रवींद्र शर्मा गुरुजींच्या मैदानावर बसलेले सगळे छत्रजी टाकून बसलेले होते. राव सर पण तिथे बसलेले होते की या देशाचं जे मूलभूत चिंतन आहे ते समजावून घेण्यासाठी IITचा प्रोफेसर हा आदिलाबादच्या कला आश्रमामध्ये येऊन बसलेला मी पाहिलं. तर अशा मंडळींना खूप दीर्घकाळ काम करावं लागतं. उदय पराशर हे इंदोरचे असे प्राध्यापक मेकॅनिकलचे गोविंदाचार्य यांनी सांगितल्यामुळे मग त्यांनी बैलाधारित काय करता येईल शेतकऱ्याचं जीवन सुखकारक करण्यासाठी ॲनिमल पॉवरचा बैलांच्या आधारावर काय करता येईल त्याच्यावर खूप काम केलं. त्यांचं काम त्या सीडीमध्ये गोविंदाचार्यांनी जी प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये आहे. पण पराशरांना मी विचारलं की हे जे तुम्ही काम केलं हे तुम्ही PhD म्हणून सबमिट का नाही करत. तर ते असं म्हणाले की प्रचलित व्यवस्था जी आहे की ज्या प्रचलित व्यवस्थेमध्ये इटनकर सुद्धा फार्मसीमध्ये काम करतात ही प्रचलित व्यवस्था तुम्हाला तसं करू देत नाही. आणि म्हणून मग पराशरांनी इक्विव्हॅलंट PhDचं काम असताना सुद्धा पुन्हा एका मूलभूत विषयाचा मुळापासून अभ्यास करून IIT दिल्लीला जाऊन PhD केली. ते असं म्हणाले की मी जर ॲनिमल पॉवर याच्यामध्ये PhD करून डिपार्टमेंटला लागलो तर माझ्याकडे पुढच्या 25-30 वर्ष कुठे ढुंकूनही पाहणार नाही. त्यामुळे इटनकरांनी जे अगदी सोप्या भाषेत सांगितलं ते कठीण आहे. प्रचलित व्यवस्थेतल्या
प्राध्यापकांना या प्रकारच्या गोविज्ञानाकडे वळवणं, हे रिसर्च समजावून घेणं, त्यांनी पण त्याला फॉलो करणं, किमान ॲप्रिशिएट करणं, हे चांगलं आहे असं म्हणणं, हे खूप कठीण आहे. त्यामुळे इटनकरांनी, ज्याला आपण कंटिन्युअस काम करत राहणं, न थकता, कुठल्या प्रकारची प्रसिद्धीची अपेक्षा न करता, लोक टिंगल करतील हे सगळं गृहीत धरून हे काम करणं, हे कठीण काम त्यांनी केलेलं आहे. पेटंट वगैरे असे, ज्याला आपण ॲप्रिसिएशन म्हणतो, असं जरी मिळालं तरी प्रचलित व्यवस्थेमध्ये अशा व्यक्तींची नक्की ही टाळणी होती. मुंबईमध्ये डॉक्टर पाठक नावाचे ग्रस्त आहेत. ते स्वतः सर्जन आहेत, म्हणजे त्यांना प्रचलित ॲलोपॅथिक व्यवस्थेतली चांगली डिग्री आहे आणि खूप सारे 30-40 वर्षे त्यांनी सर्जरी म्हणून नाव मुंबईमध्ये कमवलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण योगाचा प्रसार झाल्यानंतर चित्र बदललेलं पाहतो. त्यांचाही कैवल्य ध्यानशी संबंध आला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की रोगचिकित्सेमध्ये योगाचं महत्त्व आहे. आणि मग त्या डॉक्टरनी, जसं आपल्या अलीकडच्या बोलण्यामध्ये आलं, की डेटाबेस क्रिएट करणं, किंवा मंत्र म्हटलं, ओंकार म्हटलं, मेडिटेशन म्हटलं, तर नेमका मेंदूच्या कोणत्या भागामध्ये फरक पडतो याचं मापन करून त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे क्वालिटेटिव्ह टर्म्समध्ये, वर्णनात्मक शब्दांमध्ये मला बरं वाटतं, खूप छान वाटतं असं म्हणून कोणी तुमचं ऐकत नसतं. मंत्र म्हटल्याने काय होतं, आणि मग आपल्याला निरुत्तर झाल्यासारखं वाटतं. मंत्रोच्चाराने, यज्ञ केल्याने पाऊस पडतो. लोक तसं हास्यास्पद टिंगलीच्या स्वरूपामध्ये वर्णन करतात आणि मग आपल्याला ते ऐकून घ्यावं लागतं. डॉक्टर पाटकांनी निरीक्षणाच्या आधारावर ते पुस्तक प्रकाशित केले. तरी पण 2024-25 मधली गोष्ट आहे, म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा याची टिंगल होते की नाही, तर टिंगल होते. डॉक्टर पाटकांचं हे सगळं जे काही योग चिकित्सा चालते त्याचा परिणाम होतो हे लोकांना माहिती आहे. पण त्यांचेच एक मित्र असलेले ऑर्थोपेडिक सर्जन आहेत मुंबईमध्ये. ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते म्हणतात, मी काही तुझ्या रेग्युलर योग चिकित्सेच्या वर्गात येऊन ही ट्रीटमेंट करणार नाही. तू मला घरी येऊन गपचूप, लोकांनी मला पाहता का म्हणा की अमका ऑर्थोपेडिक सर्जन आपल्या योग चिकित्सेच्या वर्गात बसला आणि तोही त्याचं दुखणं कमी करण्यासाठी या वर्गात आलेला आहे, हे काही त्याला सांगायला, कबूल करायला त्याच्या आज हिंमत होत नाही. त्यामुळे हे विषय जे आहेत, याने हे होतं, याने ते होतं, हे जे विषय आहेत हे प्रदीर्घ काळ सातत्याने करण्याचे विषय आहेत. मोरोपंतांचं वैशिष्ट्य हेच आहे की ज्यावेळेस मोरोपंतांनी श्रीराम जन्मभूमीचा विषय हातात घेतला त्यावेळेस त्यांच्या बैठकीत बसलेल्या सामान्य कार्यकर्त्याला कोणालाही असं वाटलं नाही की हा विषय तडीस जाईल. मी त्यावेळेस जिल्हा कार्य होतो, त्यावेळेस असं रामशिला पूजनात असं म्हटलं होतं की ही रामशिला आहे वगैरे वगैरे, आणि त्याचं खूप सारं वर्णन केलं होतं की लोकांनी मूल्य देऊन ती शिला दिली पाहिजे, श्रीराम शिला म्हणून दिली पाहिजे, त्या शिलेचं बँडबाजा लावून स्वागत केलं पाहिजे. मी कल्पना करत होतो की एक रामशिला जरी म्हटलं तरी ती एक वीट आहे, एक वीट आहे, आपल्याला माहिती आहे ही वीट आहे. मला असं वाटायचं की ही वीट पैसे देऊन कोण घेईल, जे 2-3 रुपयाला मिळते ती वीट पैसे देऊन कोण घेईल आणि बँडबाजा लावून कोण अजिबात गावी नेईल, हे मला अशक्य वाटायचं. पण मोरोपंत अत्यंत विश्वासानं बैठकीत असं सांगायचे, लक्षात ठेवा, असं वर उंचावून सांगायचं, ही रामशिला या देशामध्ये क्रांती घडवेल. आणि आपण पाहतो की आज ते झालेलं आहे. आणि आता आपल्याला मथुरा असेल, काशी असेल, हे विषय
आजच्या घटकेला जवळजवळ 25 मध्ये खूप सोपे वाटायला लागलेले आहेत. काहीच्या विषयातही मोरोपंतांचं वैशिष्ट्यच हे आहे की जे विषय अवघड यायला पाहिजे. जसं दिलीप कुलकर्णी म्हणून दापोलीला असतात, जे पुण्यात होते नंतर ते दापोलीला गेले, ते हा विषय मांडत असत की आपल्याला याची गरज नाही, त्याची गरज नाही, आपलं जीवन साधं असलं पाहिजे. तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक IT इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी 17 वर्ष खूप सिनियर पोझिशनला काम केलं, त्यांनी मग ती नोकरी सोडली. त्याला एक रिअलायझेशन झालं, त्यांना एक ज्ञानप्राप्ती झाली की बुवा मी जे काही करतो आहे IT इंडस्ट्रीमध्ये सिनियर पोझिशनला असल्यामुळे एक ताणतणावाचं जीवन जगतो आहे. तर त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला याची काय आवश्यकता नाही, एवढा ताणतणाव घेऊन पैसे कमवायची आवश्यकता नाही, असं त्यांनी कन्क्ल्यूड केलं. सगळ्यांना ते कन्क्ल्यूड करणं जमतं असं नाही, पण त्यांनी कन्क्ल्यूड केलं आणि त्यांनी ठरवलं की आतापासून आपण IT इंडस्ट्रीचं काम नाही करायचं. मग त्यांनी काय केलं, साधं जीवन. साधं जीवन म्हणजे काय की आपल्या अंगणामध्ये ज्या गोष्टी बनतील तेवढ्याच गोष्टी कन्झ्युम करायच्या, जेवढं आवश्यक असेल. सगळे निकष लावायचे की आपल्याला मोबाईल आवश्यक आहे का, TV आवश्यक आहे का, फोन आवश्यक आहे का, असं करत करत जेवढ्या आवश्यकता कमी करता येईल तेवढ्या केल्या. आणि मग विरंगुळा म्हणून मग मुलांना शिकवायला जायला ते शाळेमध्ये मुलांना शिकवत असत. आणि नंतर त्यांच्या जसं लक्षात आलं की हे साधं जीवन हे आनंददायी जीवन आहे. समजा आपण जे काही आता सगळ्यांच्याकडून वर्णन ऐकलं, औषधांचं असेल, शेतीचं असेल, किंवा मी धान्याचं जे उदाहरण सांगितलं ते उदाहरण असेल, या सगळ्यातनं आपण असं समजा म्हटलं की आपण या जीवन पद्धतीकडे जाऊया, तर आपल्याला सगळ्या समाजाला या जीवन पद्धतीकडे जायला नेता येईल. जसं मोरोपंतांचं मी उदाहरण सांगितलं की ज्या गोष्टीवर त्यांचा विश्वास असायचा, त्यांच्या लाईफ टाईममध्ये त्यांनी या पद्धतीचा बदल घडवून आणण्यासाठी सर्व प्रकार, त्यामुळे त्यांनी सर्व प्रकारचे मार्ग वापरून त्या गोष्टीतला एक बिंदू ज्याला म्हणता येईल असा ध्येय प्राप्त केलेला आहे. त्यामुळे हे शक्य आहे की नाही, ते हे शक्य आहे, पण ते आपल्याला सगळे मार्ग वापरायला लागते. सगळे मार्ग, केवळ फायदे सांगितले म्हणून समाज मन बदलतं असं नाही. जसं सत्यममध्ये असं म्हणलं तरी लोक तिथे बसून हॉलमध्ये मान्य करतात, महाराज म्हणाले की सत्यममध्ये, पण घरी गेले की त्याचा परिणाम राहत नाही असं आपल्या लक्षात. त्यामुळे यासाठी काय करायला लागेल तर सर्व अंगाने, सर्व जीवनाच्या सर्व अंगाने, म्हणजे जसं उदाहरणार्थ स्वभाषाचा विषय आहे, मराठी भाषेमध्ये शिकलं तर त्याचं जीवनमान चांगलं राहतं, हे मान्य करतो माणूस. शिक्षणातले सगळे रिसर्चर सांगतात की मातृभाषेतलं शिक्षण हे आकलनाच्या दृष्टीने चांगलं असतं, पण तो घरी गेल्याबरोबर नवरा बायकोची चर्चा होते आणि ते कंटिन्यू करतात आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. त्यामुळे हा जीवन बदल चटकन होत नाही. इंग्रजी माध्यमातनं त्याला मान्य असतो, तो रिसर्च पेपर त्याला मान्य असतो, पण तो नाही बदलत. सगळे जगातले प्रगत राष्ट्र, म्हणजे जसं आपण म्हणतो इंग्रजी ही सगळ्या विश्वाची भाषा आहे, मग आपल्या लक्षात येतं असं नाही आहे. कोणी जपानमध्ये गेला, तो म्हटलं मला जपानी शिकवायला लागलं, मग शिकायला लागलं, मग मला काम मिळालं. जर्मनमध्ये गेला, आपले जपान, जर्मनीमध्ये, रशियामध्ये किंवा बेल्जियममध्ये, नेदरलँडमध्ये इथे कुठे आपले मित्र असतील, ते सगळ्या लोकांना तिथली भाषा शिकायला लागते आणि मगच व्यवसाय करता येतो. ही सगळी प्रगत राष्ट्र, जर्मन, जपान हे तर प्रगत राष्ट्र, फ्रान्स ही प्रगत राष्ट्र आहे, हे आपल्याला माहिती आहे. पहिल्या पाचामध्ये जेव्हा सॅटेलाईटचा विषय येतो त्याच्यात महिन्याच्या सोबतीत खौफीव घाला, शेवटच्या इच्छा पूर्ण करा. घरी आणल्यानंतर आपण थोडी शांत बसतो. लातूरचे माझे एक मित्र आहेत जे राजू दीक्षितांच्या विचाराने प्रेरित होऊन गोशाळेचं काम करायचे. मग त्यांना फोन केला तर ते म्हटले की तुम्ही सरळ चेन्नईला जा. चेन्नईला राजू दीक्षितांनी स्थापन केलेली 2006 साली महर्षी वाघभट्ट गोविज्ञान अनुसंधान केंद्र स्थापन केले. तर तिथं तुम्ही जा, तुम्हाला कॅन्सरसाठी काही उपचार मिळू शकतो. मग तिथल्या आचार्यजींना फोन केला मी, निरंजन भाई वर्मा. त्यांनी सांगितले की हम मेडिसिन बनाना सिखाती भी है, अगर आपको इंटरेस्ट हो तो आप सीखने के लिए आ जाओ. तर मी ॲडमिशन घेतलं आणि मग वडिलांना पंचगव्याची औषधी द्यायला चालू केली. साधारणपणे 3 महिन्यामध्ये माझे वडील
ठणठणीत बरे झाले. आणि ज्यांना चालणं शक्य नव्हतं ते रोज 4-5 किलोमीटर चालायला लागले. 4-6 महिन्यात जाणारी व्यक्ती 2020 साली म्हणजे 2013 ते 2020 7-8 वर्ष जगली. म्हणजे आपण लाईफ एक्सटेंड करू शकलो. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पाहून मी थोडंसं त्याच्यावरती अभ्यास करायला चालू केला, प्राचीन ग्रंथांचा थोडा अभ्यास केला आणि माझ्या संपर्कातल्या लोकांना पंचगव्याच्या अर्क वगैरे वगैरे गोष्टी द्यायला चालू केल्या. बरेच जे पंचगव्यावरती काम करणारे लोक आहेत त्यांना भेटलो, त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि आज कुठलंही MBBS किंवा BMS शिक्षण न घेणारा व्यक्ती मी आज कॅन्सरवरती खूप चांगल्या प्रकारे आपण ट्रीटमेंट करतो. ह्या गोष्टीचा मला फार अभिमान वाटतो. हे सगळं घडलं बिकॉज ऑफ देशी गाव. हे देशी गाईच्या मुळे घडलेलं आहे. आज मला सांगायला अजून अभिमान वाटेल की माझा मुलगा इथे उपस्थित आहे, समरजित. त्याला मी बोलू इच्छितो. 2013 ते आतापर्यंत म्हणजे तो आता 13 वर्षाचा आहे. त्याला इंजेक्शन माहित नाहीये. नॉट अ सिंगल टाइम ॲलोपॅथिक इंजेक्शन त्याला कधीही दिलेलं नाही. फक्त पोलिओ ट्रिपलचा डोस त्याला दिलेला आहे, ते पण घाबरून पोलिओ होईल म्हणून. पण त्याच्यानंतर म्हणजे जन्मापासून आतापर्यंत एकदाही ॲलोपॅथीच्या कुठल्याही डॉक्टरकडे नेलेलं नाहीये. त्याला इंजेक्शन दिलेलं नाही, गोळी दिलेली नाही. तो पण आजारी पडतो नाही असं नाही. पण घरामध्ये गोमूत्र अर्क असतो, गोमूत्राच्या गोळ्या असतात, त्याच्यानंतर नसते असतं, सर्दीचा खोकला, हेच मेन आजार आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळे काही आजार फार नसतात. तर त्याला मी तर आपण औषधांशिवाय पूर्णपणे निरोगी जीवन जगू शकतो. हे माझं घरातलं उदाहरण आहे. कुठलंही मेडिकल इंजेक्शन हॉस्पिटल कसलं काही नाही. आणि क्रॉनिक कॅन्सरचे काही उदाहरण आहेत माझ्याकडे. माझ्या जवळचेच नातेवाईक ज्यांना इसोफेगसचा कॅन्सर झालेला आणि ते पण अगदी लास्ट स्टेजमध्ये, अगदी म्हणजे 29 किलो वजन झालेलं, 50-60 किलो वजन. त्या महिलेचं पण 29 किलो वजन झालेलं आणि उठता येत नाही, बसता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज 1.5 वर्ष झालं आपली पंचगव्याची औषधं चालू आहेत. आता 45 किलो वजन आहे. घरामध्ये सतत कोण ना कोण येत राहतं. 12-15 लोक असतात, सगळं काम करतात त्या. आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातलेच आहेत. त्याच्यानंतर आळंदीमध्ये मी बरेच वर्ष वास्तव्याला होतो. तिथे एक कॅन्सर पेशंट, त्यांचंही वजन जवळजवळ 29 किलो. इंद्रायणी कॅन्सर रिसर्च सेंटर माहिती असेल तुम्हाला, तिथं त्यांना एक नामवंत कॅन्सर तज्ञ त्यांनी सांगितलेलं की बाबा यांना घरी घेऊन जा. त्यांचाही नंबर मी वाटल्यास देतो तुम्हाला. तर त्या पेशंटला आपण पंचगव्याची औषधं चालू केली. 7 वर्ष झालं. 29 किलो वजनाची ती महिला आज 70-75 किलो तिचं वजन आहे आणि पूर्णपणे बरी झालेली आहे फक्त पंचगव्याच्या औषधांनी. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत. आपल्या धाराशिव जिल्ह्यातली 2 उदाहरणं. पूर्णपणे लिव्हर डॅमेज झालेलं सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट चालू होती. अश्विनी हॉस्पिटलच्या डॉक्टरने सांगितलं की यांना घरी येऊन जा. आता आमचे इलाज संपले. इथं गौडगाव म्हणून एक गाव आहे, तिथले ते मूळचे धाराशिव शहरात राहतात. लिव्हर पूर्ण फेल झालेलं, पूर्ण शरीर एकदम सुजलेलं आणि पोटामध्ये भरपूर पाणी भरलेलं. त्या पेशंटला आपण फक्त गाईच्या दुधावरती ठेवलं. देशी गाईचं फक्त दूध, पाणी सुद्धा नाही आणि पंचगव्याची औषधं. 4 महिन्यात पूर्ण व्यवस्थित झाली ती व्यक्ती. भड आडनाव त्यांचं. आणि आज शेतात काम करतात. तर अशी बरीच उदाहरणं आहेत. सांगायचा उद्देश एवढाच की आजच्या घडीला मानवाला, पर्यावरणाला, शेतीला, शेतकऱ्यांना तारणार कोण असेल तर फक्त आणि फक्त देशी गाय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं किंवा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला गायशिवाय पर्याय नाही. भारतीय जीवन पद्धती जी आहे ती गो केंद्रित स्थिती अर्थव्यवस्था होती आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा गाय होती. व्यक्तीच्या जन्माच्या आधी म्हणजे गर्भाधानाच्या मुहूर्तापासून ते अंत्येष्टीपर्यंत म्हणजे मृत्यूनंतर अंत्येष्टी करतो आपण, चितेमध्ये जाण्यासाठी ज्या गौऱ्या लागतात त्या सुद्धा गायचे. तेव्हा असं कुठलंही अंग तुमचं गायीशिवाय हे नाही. आज आपण गायीला विसरलो, गायीपासून दूर गेलो म्हणून आज एवढ्या समस्या आपण आपल्या जीवनामध्ये बघतो. आपल्याला जर खरं रामराज्य आणायचं असेल तर आपल्याला गो आधारित जीवन पद्धती इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. याच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे. भारतामध्येच काय बाहेरच्या देशामध्ये पण गायीच्या शेणावरती, गायीच्या गोमूत्रावरती, गायीच्या गोवऱ्यांवरती बरं प्रचंड संशोधन झालेलं आहे. प्रत्येकाच्या खिशामध्ये गुगल गुरु आहे. लांब कुठं जायची गरज नाही. प्रत्येक जे गव्य आहे, देशी गायीचं शेण असेल, गोमूत्र असेल, दूध असेल, तूप असेल, ताक असेल, दही असेल, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे तुम्ही एका क्षणामध्ये पाहू शकता. तर पुन्हा एकदा आपण गायीकडे वळणं गरजेचं आहे. किमान एकतरी गव्य दिवसभरातून आपल्या पोटात गेलं पाहिजे. ते दूध असेल, तूप असेल, गोमय असेल, गोमूत्र असेल, कुठलंही असेल. जरी ते नाही मिळालं तर ऍटलीस्ट गायीवरती हात जरी फिरवला तुम्ही तरी, कारण गायीच्या अंगावरती हात फिरवणं म्हणजे गायीमधून एक प्रकारची एनर्जी, ओरा तो आपल्याला मिळतो.
त्यामुळे गाईला दूर करून आपल्याला चालणार नाही. तर आज ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष मी गेली जवळजवळ 7-8 वर्षापासून संस्थेशी परिचित आहे. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी जाऊन माझ्या चिकित्साचा नाडी परीक्षांचा स्टॉल लावायचो आणि आज माझ्या कार्याची दखल घेऊन संस्थेने मला पुरस्कार दिला. ॲक्च्युअल हा खरं माझ्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही कृतज्ञता, पण पुन्हा एकदा मी संस्थेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढं आपण सगळ्यांनी गो आधारित जीवन पद्धतीकडे वळणं फार गरजेचं आहे. ॲटलिस्ट दंतमंजन वापरा, जे काही तुम्हाला शक्य आहे ते वापरा आणि आपलं जीवन सुखकर करा. मला बोलायला